रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी तो हा विठ्ठल गोरवा हे तो हा माधव गोरवा सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल गोरवा ज्याचे दास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास हो आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीचा वास त्याचा पंढरीचा वास ज्याचे दास त्याचा पंढरी पंढरी वास त्याचा पंढरी वास हो मी ज्याचे दास त्याचा पंढरीचा वास त्याचा पंढरीचा वास त्याचा पंढरीचा वास तो हा देवाचा हे देव तो हा
आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास अभिजात दास अभिजात दास
ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव तुका म्हणे निज रूपडे तत्वबीज तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्त्वाचा आणि पंढरीपर महात्म्य सांगणारा म्हणजे उपास्येचं महात्म्य सांगणारा हा जगद्गुरू तुकाराम महाराजाचा अभंग आहे की उपासना कशी केली पाहिजे या अभंगातून असं विशेष महत्त्व या अभंगातून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ठल विठ्ठल
साधारणतः आज महापर्व आहे देवशयनी आषाढी एकादशी. देवशयनी आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून काय पूर्ण देशभरातून नवे पूर्ण विश्वातून त्या ठिकाणी इंग्लंडमधून सुद्धा दिंडी आलेली आहे. असं हे पंढरपूर जे आहे त्या पंढरपूरचं महात्म्य या ठिकाणी तुकाराम महाराज वर्णन करतात. आणि आषाढी एकादशी निमित्त आज हे महापर्व म्हणजे वर्षातून ह्या 4 एकादशा येत असतात. म्हणजे वारीला जाण्याच्या पंढरपूरला त्या 4 एकादशा म्हणजे चैत्र महिन्यातली कामिका एकादशी आहे आणि जे 2 नंबरला आहे ते देवशयनी आषाढी एकादशी आणि तिसरी आहे प्रबोधिनी एकादशी हे चैत्र शुद्ध एकादशी आणि चौथी जी आहे ते जया एकादशी ते माघ महिन्यामध्ये असते. ह्या ज्या 4 एकादशी आहेत या 4 एकादशीमधून 2 ज्या मुख्य वाऱ्या आहेत ते म्हणजे कार्तिकी आणि आषाढी ह्या 2 वाऱ्या मुख्य मानल्या आहेत. त्याच्यामध्ये एक म्हटलं म्हणजे आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी निघते त्या पालखीमध्ये जवळपास 7 ते 8 वारकरी जे असतात ते नामस्मरण करत म्हणजे तल्लीन होऊन पंढरपूरला जे येतात हे याचं महत्त्व आहे. आणि महाराष्ट्रातून सुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराज शेगावमधून संत गजानन महाराज यांची पालखी जाते. याकरिता या दिवसाचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं आहे. वाऱ्यामध्ये जी वाटणी झाली देवशयनी आषाढी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून येतात आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरवरून स्वतः पांडुरंगाची जी दिंडी आहे ते कार्तिक एकादशी झाल्यानंतर जे वैद्य एकादशी असते त्या वैद्य एकादशीला पांडुरंगाची पालखी हे पंढरपूरहून आळंदीला जाते. हे एक विशेष महत्त्व आहे. कारण त्यावेळेस जे असते ते उत्पत्ती एकादशी त्या त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा आहे. त्यानिमित्तानं अशा 2च ठिकाणी पांडुरंगाची पालखी जाते. एक म्हटलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज क्षेत्र आळंदी तिथे आणि दुसरी पालखी संत सावता महाराज. आता जे समोरची पुढची एकादशी येणारी आहे त्या एकादशीला म्हणजे आता हा अष्टमीचा आपल्या भारतचा काला झाल्यानंतर पंढरपुरामधून लगेच 8-10 दिवसांनी हे दिंडी निघते ते संत सावता महाराज यांच्या गावाला अहरणला. ठल विठ्ठल आजचा जो कीर्तनाचा योग आला तो आपल्या पंचक्रोशीतून संत भक्त गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीने यावर्षी आपलं हे प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास 3रं वर्ष आहे. गजानन महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन या ठिकाणी आपलं हे 3रं वर्ष असल्यामुळे हा एक महत्त्वाचा योग या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. आणि या कीर्तनामध्ये उपस्थित म्हटलं म्हणजे विदर्भरत्न गायनाचार्य उमेश महाराज पुरी हे या ठिकाणी गायनाची साथ करत आहेत. त्यांच्यासोबतच सहगायक म्हणून विठ्ठल महाराज डोंबळे हे सुद्धा आपल्या पंचक्रोशीमध्ये प्रख्यात आहेत. तसेच तांगडे महाराज, विष्णू महाराज आणि सर्व उपस्थित आपले मनसुडे महाराज आहेत. तसेच विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेले मृदंगाचार्य परशुराम महाराज क्षीरसागर हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि यांच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम आहे कीर्तनाचा हा आपला या ठिकाणी संपन्न होत आहे. ठल विठ्ठल विनेकरी बाबा आहेत, साऊंड सिस्टीम आहे. आणि सर्वात विशेष म्हटलं म्हणजे तुम्ही उपस्थित सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आपण जरी पंढरपूरला वारीला जाऊ शकलो नाही तरी आपण मनानं का होईना आपण पंढरपुरातच आहो. आता तुम्ही फक्त एकच काम करा, तुम्ही फार महत्त्वाचे आहे. जर उपस्थित तुम्हीच जर कधी नाही तर या ठिकाणी कितीही मोठे कलाकार असले त्याला काही महत्त्व नाही आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे या ठिकाणचे सर्व वारकरी उपस्थित. तर आता एकच काम करा, फक्त मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि हाताने टाळे वाजवा म्हणजे गजर करा. विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी हा फार महत्त्वाचा दिवस आहे. याच्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला महत्त्वाचा उपदेश करतात. तो म्हणजे असा,
पंढरपूरचं महात्म्य सांगताना तुकाराम महाराज म्हणतात आम्ही दास आहोत, त्या विठ्ठलाचे दास आहोत आणि त्यांचा पंढरी वास आहे. म्हणजे त्याचा पंढरपूरमध्ये वास आहे आणि तो देवाचाही देव आहे, तो सर्व देवाचा देव आहे. त्या देवाला श्रुती स्मृती हे सर्व वेद त्याचं वर्णन करतात. आणि तुकाराम महाराज शेवटी सांगतात की आमचं जे रूप आहे म्हणजे निजरूप, ते तुकाराम महाराज हे सांगतात की आमचं निजरूप पांडुरंग परमात्माच आहे, ते रूपट आहे, ते तत्वबीज आहे, हे या अभंगातून प्रतिपाद करतात. वास्तविक उपास्य आणि उपासना ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत परमार्थामध्ये. म्हणजे उपास्य कोण्या पद्धतीचं करा ते कोणतं असावं आणि उपासना कोण्या पद्धतीनं करावी याला फार महत्त्वाचे आहे. हे त्रिपुटी या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. हे आपल्या संप्रदायामध्ये पूर्वापार आलेली परंपरा आहे. म्हणजे उपासनेचं ज्ञान आणि उपास्याचं ज्ञान हे दोन ज्ञान फार महत्त्वाचे आहेत. स्वयंपाकसुद्धा चांगला असावा आणि वाढणारासुद्धा उदार असावा. म्हणजे यावर जसं अवलंबून आहे तसं हे उपास्याचं ज्ञान आणि उपासनेचं ज्ञान हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे समजा आता आपल्याला कुठेतरी गाडीमध्ये बसायचं आहे, एस टीमध्ये कोण्या गावले जायचं आहे हे सुद्धा कळायला पाहिजे. आणि तिकीट आहे पण कोण्या ठिकाणी उतरायला पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. एका गावामध्ये एक असा माणूस होता की तो कधीही वारीला गेला नाही, कुठेही गेला नाही. त्याला त्या गावातल्या माणसाने सांगितलं की काय रे घरकोंबड्यासारखा तू घरातच राहिला, आम्ही चारीधाम यात्रा करून आलो आणि तुला आपल्या तालुक्याच्या बाहेर काही माहीतच नाही. तो म्हटले बरोबर आहे, आपणही कुठंतरी जायला पाहिजे. मग त्याला असं वाटलं चला आपण कुठून तरी तीर्थावून येऊ. मग तो गेला रेल्वे स्टेशनला. त्या खिडकीच्या तिकिटाचं ते खिडकी असते ना त्या ठिकाणी 100 रुपयाची नोट काढून त्याला म्हणाला द्या तिकीट. आता त्या तिकीट मास्तर इकडे म्हणून द्या तिकीट असं म्हणाला. पण आता ते तिकीट मास्तर कसा काय त्याला तिकीट देणार आहे, तो सांगेन ना की कुठचं तिकीट पाहिजे. तो डबल म्हणाला तिकीट द्या तिकीट. त्याने दिलं नाही, म्हणून मी तुम्हाला तिकीट मागतो पण तुम्ही तिकीट देत नाही. तो म्हटला मी काही बहिरा नाही, मला ऐकू आलं पण तिकीट कोण्या गावचं पाहिजे हे तर सांगायला पाहिजे ना. पण आणखीन त्यानं त्याच्यावर मात केली की तू तिकीट देत नाही, तुला तिकीट मास्तर कोणं केलं. गोष्ट अशी आहे की तिकीट मास्तर कोणं केलं, उलट त्याच्यावर सुद्धा त्यानं मात केली. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे अशी आहे की त्याला असं वाटलं की बरोबर आहे, याचा मेन डीपीवरचा जो फ्यूज आहे तो गेलेला आहे त्या ठिकाणी. मग त्यानं काय केलं, आता असं असते तो बावळटाचा पैसा उचल्याचा खुराकच असते शेवटी. मग त्यानं असं म्हटलं की आता मला कळलं की तुला कुठलं तिकीट पाहिजे. मग त्यानं कचऱ्यात जे पडेल तिकीट होतं ते त्याला दिली आणि त्याच्या हातची जे 100 रुपयाची नोट आहे तो म्हणे 100ची नाही पाहिजे, मला 500 रुपये दे, हे 500चं तिकीट आहे. त्याने ते 500 रुपये घेतले आणि सरकारच्या तिजोरीत न टाकता आपल्या स्वतःच्या खिशात टाकले. म्हणजे शेवटी असं आहे की जर आपल्याला कळलं नाही उपास्य काय आहे आपलं आणि उपासना कोणशी करणं पडते तर अशी फजिती होती. मग त्याच्यानंतर तो जो प्रवासी आहे त्यांना विचारलं की आता गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते, मी कोणत्या गाडीत बसू. तो म्हणे जाय 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर. मग तो गेला तिथं 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर. गाडी कशी असते, तो म्हणे काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. हा गेला ते मंत्र म्हणत, तो काळी काळी असते धूर सोडते ती गाडी, काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. आता त्या ठिकाणी गेला. आता ते पहिला जुना जमाना होता, त्यावेळेस ते कोयल्याचे इंजन वगैरे होते. आता ते लाईनवर जे चालणारे इलेक्ट्रिक जे आहेत ते आता निघाल्या. मग तो त्या ठिकाणी एक कर्मचारी तिथून निघाला. तो आता त्या कोळशामध्येच काम करणारा, इंजिनचं काम. त्याच्यामध्ये पहिलेच तो रंगानंसुद्धा काळा होता आणि रंगानं काळा असल्यानंतर त्याच्यामध्ये तो बिडी ओढत चालला होता, धूरसुद्धा सोडत होता. आणि त्याचं ते चालूच होतं. त्या प्रवाशाचं काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. त्याला असं वाटलं हेच गाडी निघली का आता इथून. तो गेला त्याच्या पाठीवर जाऊन बसला. तो म्हणे मूर्ख, माझ्या पाठीवर बसतो. तो म्हणे खबरदार, तिकीट काढलं तिकीट. तो म्हणे मा का गाडीचं, गाडीचं काढलं म्हणे. मग मी गाडी आहे कशावरून. तो म्हणे काळी काळी असते धूर सोडते ती गाडी, काळी काळी असते धूर सोडते ती गाडी. हे जे आहे म्हणे त्या तिकीट मास्तरनं जे लक्षण केलं हे तंतोतंत तुमच्या ठिकाणी जमून राहिलं.
त्याकरता तुम्ही जे आहे गाडी आहे, म्हणजे आम्हाला सांगायचं एकच आहे याच्यामधून की कुठं जायचं याचाही तपास नाही आणि कशात बसायचं याचाही तपास नाही, उपास्याचंही ज्ञान नाही आणि उपासनेचंही ज्ञान नाही, साधना कोण्या प्रकारची करायची हेही कळत नाही आणि साध्य आपल्याला कोणतं पाहिजे हेही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण भक्ती कोणती करतो, कोण्या देवाची करतो हे न कळल्यामुळे आपल्याला हे असं होते. म्हणजे आपल्याला भक्ती कोणती करायची आहे ते शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्या वक्ती भगवान कृष्ण म्हणतात त्यावेळेस की तस्मात शास्त्रम प्रमाणम कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहारसी. हे भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातला हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा आपल्याला असा संदेश देतात की कार्य काय आणि अकार्य काय. कार्य अकार्याची व्यवस्था हे शास्त्राने सांगितलेली आहे. म्हणजे करण्यास योग्य काय आणि टाकण्यास योग्य काय हे आपल्याला शास्त्र शिकवते. शास्त्र त्याकरता आपल्याला पहिले शास्त्रप्रमाण मानणं पडते, म्हणजे शास्त्रावर विश्वास ठेवणं पडते आणि शास्त्रावर विश्वास ठेवून जे आपल्याला शास्त्राने सांगितलेलं जे कर्म आहे ते कर्म करणं पडते. त्याचा असं आहे की जे त्या शास्त्राच्या हिशोबानं जर का आपण कर्म केलं तर त्याचा आपल्याला फळ ते पुण्यरूपानं प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. जर आपण शास्त्राच्या व्यतिरिक्त आपल्या मनानंच जर कधी आपण काही करू लागलो सत्कर्म तर ते मग कसं होते. ज्ञानेश्वर महाराज एक ओवी त्या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात जात्यंधा लागे पिसे मग तो सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. म्हणजे या ठिकाणी जात्यंध म्हणजे जन्मांध. कल्पना करा, एक माणूस जन्माला आला आणि तो जन्मताच त्याला डोळे नाहीत, म्हणजे त्याला जात्यंध म्हणा जन्मांध म्हणा, आणि डोळे नाहीत. तो तारुण्यात आला, तारुण्यात आल्यानंतर त्याला तारुण्याचं वेड लागलं आणि तारुण्याचं वेड लागल्यानंतर तो पळायला लागला. मग त्याचं जे पडणं आहे ते रस्त्यानेच असेल का रस्ता सोडून असेल? तुमच्या मतानं काय? तो रस्त्यानं पडू शकणार नाही, कारण तो आंधळा आहे ना. तो आंधळा असल्यामुळे त्याला रस्त्यानं पडता येणार नाही. त्याला जिकडे जायचं आहे त्याच्या गावाला तो जाणार नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला जे साधायचं आहे, म्हणजे उपासनेतून आपल्याला ज्या देवाची भक्ती करायची आहे ते भक्ती जर आपली साध्यापर्यंत पोहोचली नाही तर मग ते असं होते जात्यंधा लागे विसे. मग तो स्वैरत्याने त्याच्या मनानं जसं त्याला असं वाटीन तिकडे तो पळू लागतो, तशी ते भक्ती करू लागलो त्याच्या मनानं तर त्याला ते पुण्य असं प्राप्त होणार नाही. म्हणून याकरता म्हणतात तुम्हाला जे साध्य आहे ना त्याचं ज्ञान पाहिजे, म्हणजे उपासनेचं ज्ञान पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणखी दुसरं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आंधळ्या गरुडाचे पंख, आंधळ्या गरुडाचे पंख ते कवने उपयोगा जाती. म्हणजे आंधळ्या गरुडाचे जे पंख आहेत ना, तो आंधळा असल्यामुळे तो भरारी मारू शकतो, पण त्याची जे भरारी आहे ते एखाद्या डोंगराला लागू शकणार नाही का एखाद्या मोठ्या उंच झाडाला काट्याच्या त्याच्यात तो जाऊन फसवू शकते किंवा समुद्रात जाऊन पडू शकते, कुठेतरी तो अटकू शकते. तो आंधळ्या असल्यामुळे भरारी तर मारू शकते. मग याचं कारण असं आहे की आपण भक्ती करू शकतो, पण आपली भक्ती जी आहे ती योग्य मार्गानं आहे की अयोग्य मार्गानं आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपली भक्ती केली पाहिजे. म्हणजे कर्म जे आहे ना ते कर्माचं जे फळ आहे ते पुण्यरूपानं आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. याकरिता आपलं उपास्य आणि उपासना हे जो 2 नियम आहेत हे यात फार महत्त्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. उपासनेचं ज्ञान हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्रात जे सांगलं ते कर्म करणं योग्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना दूध वाढिता ठाव पावे ते उतोनी जाय स्वभावे. म्हणजे दूध आहे ना वेचिले परी नो हे वेचिले ते. दूध आहे, दूध आपण दूध तापवण्यासाठी चुलीवर ठेवतो ते. मग आता चुलीवर ठेवल्यानंतर त्याचा जाळाचं प्रमाण वाढलं, जाळाचं प्रमाण वाढल्यानंतर ते दूध उतू जाते की नाही?
त्या गंगूबाईनं दूध ठेवलं चुलीवर आणि जाळाचं प्रमाण वाढलं आणि चालली गेली शेजारीशी गप्पा मारायसाठी. मग ते दूध राहीन का त्याच्यामध्ये? राहूच शकत नाही. मग ते दूध उतू गेलं ना, ते वाया गेलं. मग वाया गेल्यानंतर ते काही कामी राहिलं का? ते सत्कर्मी गेलं का? मग ते दूध वाया गेल्यानंतर गंगूबाई आली आणि त्याला पाणी फिरवून कृष्णार्पण म्हणते. आपल्याला सवय असते, आपण गंगेत पैसे पडले ना, कृष्णार्पण. ते पैसे वाया गेले, त्याचा आता काही उपयोग नाही ना, म्हणजे हे सत्कर्म झालं का? नाही झालं. सत्कर्म नाही झालं. सत्कर्म त्याला म्हणतात की ते जे दूध आहे ते जर एखाद्या एकादशीच्या दिवशी एखाद्या वारकऱ्याला एक कपभर जरी दिलं असतं तर त्यानं आपल्याला आशीर्वाद दिला असता किंवा त्याच्या उपयोगात ते पडलं असतं. आपल्या गावामध्ये एकादशीच्या दिवशी जर मंदिरामध्ये काही कार्यक्रम चालू आहेत त्या ठिकाणी नेऊन दिलं असतं तर त्याचा आपल्याला उपयोग झाला असता. या बाईनं ते तसं काहीच केलं नाही. मंदिरात दिलं नाही किंवा एखाद्या वारकऱ्याला दिलं नाही. आणि कृष्णार्पण, आता कृष्णार्पण म्हटल्यानंतर कृष्ण काय एवढा दुबळा आहे का? एवढा लाचार आहे का कृष्ण की तुमचं राखीत पडलेलं दूध तो खायासाठी तयार आहे? त्याच्या इकडे गायी काही कमी होत्या का? 9 लाख गायी होत्या भगवान परमात्मा इकडे. तो आपल्याजवळ राखीत पडलेलं दूध खाऊ शकत नाही. म्हणून आपलं जे कर्म आहे ते सत्कर्म कसं होईल, ते आपल्याला पुण्य कसं प्राप्त होईल, याकरिता आपलं जे उपास्य आहे, आपली जे साधना आहे, आपल्या उपास्यापर्यंत आपल्याला कशी नेईल याकरिता या अभंगातून संदेश आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरं एक उदाहरण आहे आणखी. बापाचं आणि मुलाचं भांडण झालं. बापाचं मुलाचं भांडण झाल्यानंतर तो बाप म्हणाला त्या मुलाला, तू माझ्याशी भांडतोस ना, मी तुझ्याकरिता आता पंढरीची वारी केली नाही आतापर्यंत, आता मी पंढरपूरला जातो. तो बाप पंढरपूरला गेला, म्हणजे आळंदीमध्ये गेला. आळंदीपासून पंढरपूरच्या वारीमध्ये सामील झाला. त्याचा परिणाम एक एक पाऊल टाकल्यानं एका एका यज्ञाचा पुण्य घडते. तुकाराम महाराज म्हणतात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली. त्या ठिकाणी असं वर्णन आहे, जर तुम्ही तोंडानं नामस्मरण करत जर कधी चालसाल त्या पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरकडे, त्या देवाचं नामस्मरण जर कधी तुम्ही एक एक पाऊल टाकत जर कधी चालले तर एका एका पावलाला एका एका यज्ञाचं पुण्य असं घडते, असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ की त्याचं जे फिरणं झालं त्याला पुण्य मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा जो मुलगा आहे तो सुद्धा घर सोडूनच गेला होता, कारण त्यालाही असं वाटलं आपण बापाशी भांडलो, बरोबर केलं नाही, म्हणून त्याचं जे फिरणं झालं तो जाय या गावले जाय त्या गावले, त्याचं जे फिरणं झालं ते निरर्थक झालं. निरर्थक झालं म्हणजे त्यानं जे कर्म केलं त्या कर्माचं जे पुण्य फळ आहे त्याला भेटलं नाही. आणि त्याच्या बापाला यज्ञाचं पुण्य, वारीचं पुण्य भेटलं. म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्माचं तुलना करून पाहिली पाहिजे आपण, की आपलं योग्य आहे की ती शास्त्रबाह्य आहे की शास्त्रसंमत आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणखी एक दुसरा दृष्टांत देतात की काही प्रवासी आहेत ते यात्रेला निघाले. मग आता यात्रेला निघाले, त्यांना नावेतून प्रवास करायचा आहे. संध्याकाळचे 6 वाजले होते. ते गेले त्या ठिकाणी नदीवरती. नाव होती, नावाडी नव्हता. आता नाव होती, नावाडी नव्हता. त्यांना असं वाटलं नावाडी नसे का ना, नाव आहे ना. मग ते त्या नावेमध्ये बसले. 2
जण पुढे आणि 2 मागे, आणि ते जे वल्ले आहेत त्याचे ते मारायला त्यांनी सुरुवात केली. वल्ले मारत मारत रात्रीचे 12 वाजले. रात्रीचे 12 वाजल्यानंतर त्यांना असं कळालं की आपण खूपच आता या ठिकाणी शक्तिहीन झालो आता. मग त्यांनी काय केलं, 2 मागचे जे होते ते पुढे आले, पुढचे मागे गेले, आलटीपलटी झाले. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी ते आवले मारायला सुरुवात केली. सकाळचे 6 वाजले. मग ते एकमेकाला म्हणून राहिले, काय रे म्हणे, नदीचं पात्र किती मोठं आहे, अजून पुढचा काठ येत नाही. त्यातला एक जण म्हणे, पुढचा काठ येत नाही ते सोडून, आधी आपण मागचा काठ जो आहे तो किती सोडला हे पाय. मग त्यांनी सर्वांनी असं मागे वळून पाहिलं तर आपली जे नाव आहे ते त्याच ठिकाणी आहे, जिथल्या तिथंच आहे. थोडी सुद्धा पुढे गेली नाही, काही जागा सोडली नाही, काही अनुभूती नाही. म्हणजे त्यांचं कर्म चालू होतं, पण जे करतात त्याचं त्याला ज्ञान होतं काय, नाही. आपण जे करतो त्याचं त्याला ज्ञान नव्हतं. म्हणजे अशी जर कधी ते रात्रभरही सुद्धा 2 किती दिवस त्यांनी वल्ले मारले असते, म्हणजे पुढच्या काठाला गेले असते, नाही. तसं आपलं जे आहे ना, त्यांना हसू नका, म्हणजे आपलंही तसंच आहे. आपलं कसं आहे, भक्तिरूपी नौकेचा दोर प्रेमरूपी निंबाच्या झाडाला बांधलेला तसाच आहे. आणि सत्कर्माचे जे वल्ले आहेत ते आपले मारणं चालूच आहेत. खूप आपण सत्कर्म करतो, पण 57 दिवशी जर कधी आपण पाहिलं तर आपली जे नाव आहे ते ज्याच्या त्याच ठिकाणी आहे, अजून थोडी सुद्धा पुढे गेली नाही, काही अनुभूती नाही. म्हणजे साधन आपण करतो, पण साधनाचं जे अवलंबन करतो ते आपलं योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण तपासत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक प्रमाण दिलेलं आहे, साधने घालती काळाची ये मुखी, गर्भवास शेकेन चुकती, गर्भवास शेकेन चुकती, साधने घालती काळाची ये मुखी, जे साधना आहेत ते जर कधी आपण बरोबर योग्य तऱ्हेनं करायला लागलो तर आपल्याला त्या गर्भवासात नेऊन घालतात. म्हणजे ते जे साधन आहे ते आपल्याला तारक सुद्धा असतं, आणि तेच साधन आपल्याला मारक सुद्धा ठरू शकतं. म्हणजे तेच तारक आणि तेच मारक. याकरता योग्य तऱ्हेनं जे आपण कर्म करतो ते योग्य दिशेनं झालं पाहिजे. आपल्याला कोणत्या देवाची भक्ती करणं आहे ते आपण कशी केली पाहिजे, त्याकरता या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्याला फार महत्त्वाचा या ठिकाणी संदेश देतात. मग त्यांनी असं केलं, काही जणांना विचारलं, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता, कशी काय करता. मग त्या ठिकाणी एक एक जण सांगू लागला, आम्ही ना, एक म्हणू लागला, मुंजोबाची टात घालून मेसाय अडविली हो, त्रिगुणाची तिवई करोणी त्यावरी बैसविली हो, धूपदीप नैवेद्य लावणी पंचारती ओ वाढिले हो, तिने मज नाडिले दुःख भोगिले सुख नासिले, मग म्या ढकलून दिले तिला. हे जे अभंग आहेत ना, हे भारूड प्रकरणातील आहेत, हे मालिकेतले अभंग आहेत. मग तुकाराम महाराज आणखी दुसऱ्याला विचारू लागले, तुझं कसं काय चालू आहे, तू कोणत्या देवाची भक्ती करतो. तो सांगू लागला, आई भवानी थोर जाणून तुझ म्या उपाशिले ओ, आई भवानी थोर जाणून तुझ म्या उपाशिले ओ, हाती परडी घेऊन तिने मज भिकेसी लाविले ओ, लुळा पांगळा करुणी आपणा जवळी बैसविले ओ, उदो आस्तु ते भरे फिरे घर घरे भूत वापरे, परिमज व्यर्थसीन वाटला, व्यर्थसीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला, व्यर्थसीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला.
अमक्या देवाची पूजा करतो, दुसरा म्हणू लागला मी या देवाची आराधना करतो, तिसरा म्हणू लागला मी मुंजोबाची आराधना करतो. त्या ठिकाणी तुकाराम महाराज मग म्हटले बरोबर आहे, याच ठिकाणी भानगड आहे. अरे तुम्ही ज्याची भक्ती करता त्याचं तुम्हाला काही ज्ञान आहे का? मग ते माणसं म्हणून राहिले नाही महाराज, मग आम्ही तर तेच सांगू राहिलो तुम्हाला जर त्याचं ज्ञान नाही काही नाही तर तुम्ही हे भक्ती कशी काय करता? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते येते, कोणती पूजी भूते येते, भूते येते कोणती. आपल्या पोटाचे रडते मागते सीते अवधान, पोटाचे रडते मागते सीते अवदान, आपल्या पोटाचे रडते मागते सीते अवधान. ओ आपुल्या पोटाचे रडते मागते सीते अवदान, आपल्या इच्छे आणि कापिडी काय ते देईल बराडी, कळो येईल तयाची जोडी अल्परोगडी बुद्धी अधिरा. आपल्या इच्छे आणि कापिडी काय ते देईल बराडी, कळो येईल तयाची जोडी अल्परोगडी बुद्धी अधिरा. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात सेंदरी हेंदरी दैवते, ते दैवतात म्हणजे अल्परोकडी. त्या ठिकाणी असं म्हणतात तुकाराम महाराज, हे जे दैवत आहेत ना ते आपल्याला पीडा करणारे आहेत, त्याच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी ते आपल्याला पीडा करतात. म्हणजे त्यांची जी इच्छा त्याच्यामध्ये पूर्ण होत नाहीत तर ते आपली इच्छा कुठून पूर्ण करणार आहेत. या ठिकाणी तुकाराम महाराज देवतेची निंदा करतात असं नाही आहे, त्या ठिकाणी त्या देवतेचं खरं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या एका अंशामध्ये हे जगत आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी, म्हणजे त्याच्या उदरात काही ठिकाणी तर तुकाराम महाराज सांगतात भगवंताच्या एका केशातून हे अनंत ब्रह्मांडात, म्हणजे एका अंशामध्ये ते देव सर्व शेंदरी हेंदरी दैवते भगवंताच्या एका अंशात ते, आणि तो सर्व अंशाने भगवान परमात्मा कसा व्याप्त असेल. म्हणजे खरा देव ज्याला कळला, त्या ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याला खरा देव कळला ना तो या देवतेमध्ये निरर्थक म्हणजे वेळ घालवणार नाही त्याच्या पूजा कार्यामध्ये. आपला जो अमूल्य वेळ आहे तो वाया घालवणार नाही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी समजा आता एक उदाहरण घ्या, आपण एखाद्या यात्रेमध्ये गेलो, आपला खिसा चोरट्याने मारला, म्हणजे खिसा पैसे चोरट्याने चोरून घेतले. मग त्या ठिकाणी आपण दुसऱ्याकडे गेलो, माऊली पाहो माझा जो खिसा आहे ना तो चोरट्याने मारला. मग त्या ठिकाणी त्याची जी भावना असते त्याला असं वाटते की आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलो, आपल्याला काही घरी जाण्यापुरते भाड्यापुरते पैसे आपण घेऊ याच्याजवळून, अशी त्याची भावना होती. पण तो म्हणून राहिला तुझा खिसा मारला, तुला खिसा होता तरी मी खिसा शिवला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खिसा शिवला नाही म्हणजे माझ्याजवळ पैसेच येत नाहीत म्हणून त्याच्यात ठेवायची काही गरजच नाही आहे. म्हणजे अशी जी देव आहेत अल्परोकडी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी एक उदाहरण देतात, जिही आपण पे नाही देखिले, जिहे आपण पे नाही देखिले ते रंक काळ उकले मग तृषा ते शेवी. एखादा माणूस म्हणजे पंगत बसली जेवणाची, त्या जेवणाच्या पंक्तीला मिष्टान्नाचं भोजन आहे, खूप ते आग्रहपूर्वक त्या ठिकाणी त्या माणसांना वाढत होते. मग आग्रहपूर्वक वाढल्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर तृप्त झाल्यानंतर त्या उष्टावळीवरचे ते भाताची शीतं येचून डबल खातील का? खाऊच शकत नाही, कारण तृप्त झाले ना ते. तसं तुकाराम महाराज या ठिकाणी असं म्हणतात, हे जे देव आहेत ना या देवामध्ये निरर्थक आपला वेळ घालवणं म्हटलं म्हणजे आपला टाईम वाया गमावणं आहे. जो खरा देव आहे त्याला आपण विसरून गेलो. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तिविजय नावाच्या ग्रंथामध्ये एक कथाभाग आहे, तो सत्य आहे.
त्या ठिकाणी अनागोदीचा राजा म्हणजे त्या काळात विजयनगर हे एक खूप मोठं राज्य होतं कर्नाटकामध्ये. मग तिकून एक वारकरी बा पंढरपूरला येण्यासाठी निघाले ते. मग त्या ठिकाणी त्यांचा त्या मंदिरामध्ये तिथं मुक्काम होता त्या राजाच्या. ते देवीचं मंदिर होतं. देवीच्या मंदिरावर थांबल्यानंतर त्या वारकरी बाने तिथं हरिपाठ घेतला आणि हरिपाठ घेतल्यानंतर म्हणून मंदिरामध्ये दर्शनाला गेला. आता आपल्याला त्या ठिकाणी असं आहे, कोणत्याच देव निंदे नाही आहे. दर्शन सर्व देवाचं करायचं, पण जे भक्ती आहे ना ते एकच पांडुरंग परमात्म्याची करायची. आपुला तो एका देव करून घ्या, आपुला तो एका देव करून घ्या, ते देवी देवा सुखनोय, ते देवी देवा सुखनोय. आपुला तो एका देव करून घ्या, आपुला तो देव करून घ्या, देवी देवा आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो देव करून घ्या. आपुला तो एका देव करून घ्या, आपुला तो एका देव करून घ्या, ते देवी देवा सुखनोय, ते देवी देवा सुखनोय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विना जीवा सुख नोये. म्हणजे एकाच देवतेची भक्ती करावी. त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की बाकीच्या ज्या देवता आहेत त्या या परमात्म्याच्या एका अंशात आहेत. म्हणजे कल्पना करा, झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर पूर्ण झाडाला येते. झाडाच्या मुळाला आपण पाणी घातलं तर पूर्ण झाडाला जाते. आणि जर झाडाच्या फांदीला जर कधी पाणी घातलं तर मुळाला कधी येईल ते? येऊ शकत नाही. तसं या देवाच्या भक्तीमध्ये सगळ्या देवांची भक्ती आहे. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सगळ्या देवांची भक्ती आहे, पण त्या देवांच्या भक्तीमध्ये विठ्ठलाची भक्ती नाही, हे याच्यातून सिद्ध होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून ते वारकरी बा नमस्कार करून त्या देवीला बाहेर त्या ओट्यावर आले आणि तिथे त्यांचे ते अभंग चालू होते. उदंड पाहिले उदंडवर उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड उदंड पाहिले उदंड उदंड वळले, उदंड वळले ऐसी चंद्रभागा, ऐसी भीमागिरा, ऐसी चंद्रभागा, ऐसी भीमागिरा. उदंड वर्णिले शतमही, उदंड वर्णिले शतमही, ऐसे भीमातिया, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातिया, भीमातिया, भीमातिया.
उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भक्तजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कुठे, म्हणजे असा नामघोष कुठेही सांगा आहे असं ते वारकरी बा त्या ठिकाणी ठासून त्या ठिकाणी त्यांचे ते अभंग चालले होते त्या ओट्यावरती. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणचा तो राजा आहे तो देवीचा भक्त होता. त्या ठिकाणी तो देवीची आरती करून बाहेर आला आणि त्याने ते अभंग ऐकले. त्या वारकरी बुवाला तो राजा म्हणाला, वारकरी बुवा आमच्या राज्यात येऊन आणि तुम्ही ते पांडुरंगाचं वर्णन करता, देवीचं करा. वारकरी बुवा म्हटले, राजा तुझ्या दडपणाखाली आम्हाला त्या देवीला काही मागायचं नाही, की आम्हाला आमचे पोरं काही सर्व्हिसला लावायची नाही नोकरीला, म्हणजे तुझ्या भीतीपोटी आम्ही त्या देवीचं वर्णन करणार नाही, किंवा भक्ती आमची पांडुरंगाचीच भक्ती आहे, आम्ही देवीचं वर्णन करणार नाही. त्या ठिकाणी तो राजा आहे त्याला जरा थोडा त्या वारकऱ्याचा राग आला. तो वारकरी बा म्हणजे राजा म्हणू लागला, वारकरी बा हे पा तुमच्या देवाच्या जवळ काहीच नाही आहे, आमच्या देवीच्या अंगावर दागिने सोन्याचे आहेत. तो वारकरी बा म्हणे, ते काय सांगू राहिला दागिने सोन्याचे, आमचं पूर्ण पंढरपूर सोन्याचं आहे. झळझळीत सोना सडा 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 कळस दिसतो सोनवळा कळस दिसतो सोनवळा परवे परवे पंढरपूर परवे परवे पंढरपूर कळस दिसतो सोना कळस दिसतो सोना परवे परवे पंढरपूर झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर. आमचं असं पंढरपूर आहे आणि तू म्हणतं की आमच्या देवीच्या अंगावर दागिने सोन्याचे आहेत. मग तर राजा आणखीनच लालबुंद झाला. तो वारकरी बा म्हणे, राजे एक विचारू का तुम्हाला? म्हणे विचार. म्हणे तुमची ही देवी आहे ना, तुमची देवी आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये झाडलोट करण्याचं काम करते. मग तर राजाला खूपच राग आला. तो राजा म्हणे, वारकरी बुवा जरा नीट विचार करा, तुम्ही आमच्या राज्यामध्ये आहे आणि तुम्ही सांगू राहिले की हे देवी त्या मंदिरामध्ये झाडलोट करण्याचं काम करते. आणि जर हे देवी त्या ठिकाणी दिसली नाही आणि तुमचं पंढरपूर जर सोन्याचं दिसलं नाही तर तुम्हाला फाशीला देईल. तो वारकरी बुवा म्हणू लागला, ठीक आहे, पण जर कधी तुझी देवी त्या ठिकाणी झाडलोट करताना दिसली आणि पंढरपूर जर सोन्याचं दिसलं तर मग तो राजा म्हणे, मी देवीच्या ऐवजी पांडुरंगाची उपासना करेन. ठरलं त्या दोघं जणांचं असं आणि निघले ते दोघं अनागोदीपासून पंढरपूरकडे. ठाल विठाल वारकरी बा म्हणू लागले, देवा तुझ्या भावनेच्या पोटी मी या राजाला म्हणून तर गेलो, पण जर का हे पंढरपूर त्या ठिकाणी सोन्याचं दिसलं नाही आणि ही देवी जर झाडलोट करताना त्या ठिकाणी दिसली नाही तर राजा फाशीला दिल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, आपली कत्तल करेल, मारेल. म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताची करुणा भाकू लागला वारकरी बा. पण वारकरी बा म्हणे, तुझ्या भावनेच्या पोटी मी याला म्हणून गेलो, पण हे देवी आहे, एकच देवी काय त्या ठिकाणी अष्टमा सिद्धी ओळंगतीद्वारी तुझं अष्टमा सिद्धी झाडलोट करतात. हे एकच देवी काय, इंद्र चंद्र महेंद्र याचे ती पूजिती, श्रुती शास्त्र तेही याचे ती स्तविती. म्हणजे श्रुती शास्त्र त्याचं वर्णन करतात, इंद्र चंद्र महेंद्र तुझंच वर्णन करतात, हे आम्हाला माहीत आहे. पण या राजाला दिसते की नाही हे महत्त्वाचे. तुझी जाते वेदासी बोलणे तुझी जाते वेदासी बोलणे
सूर्याला जे बळ आहे ते भगवान परमात्म्याचं आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. म्हणजे या भगवंताच्या परमात्म्या वाचून सर्व देव आहेत. त्याकरता पांडुरंग परमात्मा म्हणजे अशी विनंती करू लागला, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, पण या वारकऱ्याला दिसला पाहिजे ना. कारण हा जर वारकरी त्या ठिकाणी जर गेला मंदिरामध्ये आणि याचं जर लक्ष दुसऱ्याकडे असलं तर याला दिसणार नाही. पण आम्हाला विश्वास आहे. आणखी दुसरा विचार करते वारकरी बाबा त्या ठिकाणी की ठीक आहे, राजाला जरी नाही दिसला पण आमचा तर तुझ्यावर विश्वास आहे ना. राजाला ना दिसे ना, पण लोकांनी तुझा अपप्रचार करू नये की वारकरी बाबा पांडुरंगांचं ब्रीद धरून मरून गेला, पण तसं पंढरपूर नाही आहे असं जर कधी लोकांनी ठरवलं तर मग अपमान पांडुरंगाचाच होईल ना त्याच्यामध्ये. मग आता आणखीन एक उदाहरण घ्या. आपण स्वतःच्या अंगावर नीट टिनोपाल सर्व काही कडक इस्त्रीचे कपडे आपण फिरतो. आणि एखादी जे हुशार बाई असते ते असं कधीच म्हणत नाही की मला असं पातळ आणा की तशी साडी आणा, चांगली आणा. तिचं असं म्हणणं असते, फाटकं का असू द्या ना, 100 थिगळं का असू द्या ना, 50 गाठी का असत ना त्याला, पण ते नेसायला तयार असते. ते एकच विचार करते, ते म्हणते तुम्हाला आहे ना 4 चौघाईमध्ये बसणं पडते. त्या ठिकाणी ते माणसंच विचार करतील की कोणाची आहे मंडळी हे, ते म्हणतील त्या रावसाहेबाची. काय अक्कल आहे त्याला, स्वतःच्या पत्नीच्या अंगावर फाटकी साडी आणि याच्या अंगावर मात्र खूप चांगले नवीन कपडे. असं तुझा अपप्रचार त्या ठिकाणी होऊ नये. मी तर तुझी भक्ती करतोच, पण या राजाला या ठिकाणी तू त्या ठिकाणी पंढरपूर सोन्याचं हे दिसलं पाहिजे असा मनामधून असा त्या ठिकाणी भाव त्याच्या ठिकाणी तयार झाला. तो म्हणे आम्ही मरणावर कधीचेच उदार होऊन जायला, आम्ही मरणावर उदार कधीचेच होऊन जायला, आम्हाला मरणाची भीती नाही. म्हणजे आणि मग काय झालं की उंच टेकडापर्यंत आले आणि त्या ठिकाणी टेकडावरून त्यांनी पाहिल्यानंतर एकच दिसलं, झळझळीत सोन सळा कळस दिसतो शोजवळा. त्या राजाला त्या ठिकाणी तो चमचम चमकूनणारा असा सोन्याचा कळस दिसला आणि लख्ख असा प्रकाश पडला. तर त्या ठिकाणी सोन्याचं पंढरपूर त्याला ते दिसू लागलं. तो म्हणे वारकरी बाबा 50% काम झालं तुमचं आणि 50% बाकी आहे. तो वारकरी मग 50% बाकी आहे अजून तर 50% आता त्या ठिकाणी गेल्यानंतर समजेन. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर ते देवी खरंच दारामध्ये झाडू घेऊन उभीच होती. मग राजाला असं वाटलं की आपलं उपास्य दैवत आहे या ठिकाणी. मग राजा त्या देवीच्या दर्शन करायसाठी गेला त्या ठिकाणी. मग त्या देवीनं त्याला उचललं. अरे म्हणे तू माझं दर्शन करतो, पण आमच्यापेक्षा मोठा देव तर त्या ठिकाणी आहे, पण उभा आहे ना, तू त्याचं दर्शन कर, म्हणजे सर्व देवाचं दर्शन तुला होईल. असं घडू शकते. आपण समजा आपल्या वडिलाचं दर्शन करत असलो आणि त्या ठिकाणी जर आपल्या वडिलाचे वडील जर कधी असले तर ते वडील म्हणतील नाही आपले की अरे आजोबाच्या पायाला त्याचं दर्शन घे. तसं एखादी सुनबाई एखाद्या सासूच्या पाया लागते. जर त्या सासू त्या ठिकाणी हजर असली तर ते तिला म्हणणार नाही का अगं बेबी हे का माझी सासू, हिच्या पाया लाग, पहिले तिच्या पाया लागली म्हणजे तू माझ्याच पाया लागला, असं त्या ठिकाणी होते ना. त्याकरता ते देवी त्याला असं म्हणू लागली, तो माझ्यापेक्षा मोठा देव आहे, तू त्याच्या दर्शन घे. विठ्ठल विठ्ठल. मग वारकरी बा म्हणू लागले, खरंच वारकरी बा तुम्ही आम्हाला आहे ना देवाचा सुद्धा देव दाखवला या ठिकाणी. तो या देवा ताई देवा, तो या देवा ताई मोया देवा ताई देवा
अतिशय समर्पक असं या ठिकाणी प्रमाण दिलं वसंत महाराजांनी. म्हणजे मिळतं जुळतंच आहे. तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव. मग त्या राजाचा जो वृथा अहंकार होता त्या ठिकाणी असा घडला ना, पूर्ण गळून गेला की त्याचा जो अहंकार अभिमान त्या ठिकाणी तो नष्ट झाला. आणि जो खरा देव आहे तो मी या ठिकाणी बघितला आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला नापुरे धनी नापुरे धनी देखिला देखिला माये देवाचा विठला संत आले तुझे मला. ओ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने. पाहता पाहता डोळा नापुरे धनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने. जो खरा देव आहे तो या वारकरी भावानं दाखवला. मग त्या ठिकाणी त्याचा जो वृथा अहंकार आहे तो गळाला त्या ठिकाणी. आणि नंतर जे शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते. मग जे असे जे देव आहेत या देवामध्ये जे आपण भक्ती करतो, मग आता तुम्ही सांगा, राजाचा अहंकार गेला तर मग हे देव आता याची भक्ती कोण करील? ज्याला कळलं नाही तेच करणार आहेत ना. तो या देवाच्या नादी लागणारच नाही. म्हणून तो हा देवाचाही देव. म्हणजे खरा देव त्याला दाखवला. तर मग त्या ठिकाणी लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आमच्याबद्दल खंडन केलं आता की आम्ही चुकीच्या देवाची उपासना करतो, चुकीचे देव आम्ही निवडले. पण आता जो खरा देव आहे तो सांगा आम्हाला. तुम्ही खंडन केलं पण आता मंडन करा. खंडन आणि मंडन माहीत आहे तुम्हाला? खंडन आणि मंडन. आता खंडन एक उदाहरण घ्या. स्वयंपाक आपण म्हणतो स्वयंपाक अजिबात जमला नाही. एखाद्या वेळेस जर कधी असं म्हटलं आज स्वयंपाक अजिबात जमला नाही, त्यावेळेस मग त्या बाईनं आपल्याला म्हटलं की स्वयंपाक जमला नाही बरोबर आहे, पण तुम्ही आता थोडंसं पिठलं करून पहा बरं. मग तो माणूस म्हणेन नाही बा ते नाही जमत, ते नका सांगू आम्हाला. मग तुम्हाला पिठलं जर जमत नाही तर गुपचूप खा. याला म्हणतात खंडन. आणि मंडन म्हटलं म्हणजे करून दाखवणं. खंडन कोणी करते, पण जे बरोबर काय आहे ते करून दाखवणं याला मंडन म्हणतात. तेव्हा तुकाराम महाराजांना विचारलं लोकांनी की तुम्ही आमच्याबद्दल खंडन केलं पण आता मंडन करा. म्हणजे तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता, कोणता देव योग्य आहे उपासना करण्यासाठी तो आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याची उपासना करू. मग त्या ठिकाणी तुकाराम महाराज लोकांना सांगतात, तुम्ही ज्या देवाची उपासना करताना आमचा देव तसा नाही आहे. तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे नारायण. जनार्दन जगव्यापक जनार्दन. जगत व्यापक जनार्दन, जगत व्यापक जनार्दन. त्याचे करा चिंतन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन. वंतु चरण येती सकळ. आपल्या इच्छे आणि कापी, आपल्या इच्छे आणि कापी. वंतु चरण येती सकळ. आपल्या इच्छे आणि कापी, आपल्या इच्छे आणि कापी. तैसा नव्हे नारायण, जगव्यापक जनार्दन. म्हणजे आमचा जो देव आहे ना
तुम्ही तुमचं जसं उपास्य आहे तसं आमचं उपास्य नाही आहे. त्याचं नाव नारायण आहे आणि तुम्ही त्याची जर ती भक्ती करसाल, त्याच्या भक्तीमध्ये सगळे देव तुमचं दर्शन करता येतील, म्हणजे असा त्याच्यातून अनुभव येणार आहे, अशी ते भक्ती आहे त्या ठिकाणी. तर मग लोकांनी विचारलं की हा जो देव आहे हा कुठे राहते, त्याचं वास्तव्य स्थान काय आहे, तो कसा आहे, आम्हाला कळायला तर पाहिजे. मग तुकाराम महाराज तेव्हा त्या भक्त मंडळींना सांगतात की आमचा जो देव आहे ना तो पंढरपुरात आहे, त्याचं जे वास्तव्य आहे तो पंढरपुरात राहतो. ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्ही त्याची दास, 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 आम्ही या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ज्याचे दास आहोत, ज्याचं आम्ही दास्यत्व पत्करलं, तो हा देवाचाही देव आहे, म्हणजे सगळ्या देवांचा तो देव आहे आणि आम्ही त्याचे दास झालेलो आहोत. मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी ते भक्त विचारतात, त्याचं वास्तव्य स्थान पंढरपुरात आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो देवाचाही देव आहे. मग लोकांनी विचारलं का हो, तुम्ही त्याचे दास झाले आणि तो पंढरपुरात राहतो, म्हणजे पंढरपूरचं वर्णन तुम्ही इतकं मोठं करता, काय त्या पंढरपूरमध्ये काय एवढं वैशिष्ट्य आहे? तेव्हा तुकाराम महाराज त्या ठिकाणी असं म्हणतात, पंढरपूरचं वैशिष्ट्य हे सर्व संतांनीच वर्णन केलेलं आहे. बाकीचे तीर्थ आणि पंढरपूरचं तीर्थ याच्यामध्ये तुलना केलेली आहे तुकाराम महाराजांनी आणि इतर संतांनी. सकळ तीर्था पंढरी हे मुकुट मनी
सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. सर्वांचा तीर्थापेक्षा उत्तम तीर्थ जर कधी आहे तर ते पंढरपूर क्षेत्र आहे. म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, पाहिली द्वारका, परी नहे तू का पंढरीच्या, परी नहे तू का पंढरीच्या. वाराणसी गया पाहिली द्वारका, पाहिली द्वारका, परी नहे तू का पंढरीच्या, परी नहे तू का पंढरीच्या. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, सर्व तीर्थ बघितले, पण परी नव्हे तुका पंढरीच्या. म्हणजे पंढरीच्या तुलनेला हे बाकीचे तीर्थ येऊ शकत नाहीत. या ठिकाणी तुकाराम महाराज असं आत्मविश्वासानं सांगतात की मी पाहिली म्हणतात ते. म्हणजे पाहिली हा जो शब्द आहे ना, हा प्रत्येक ठिकाणी आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नहे तुका पंढरीचा किंवा पंढरीच्या. म्हणजे बाकीच्या तीर्थाच्या तुलनेला हे पंढरपूरच्या तुलनेला येऊ शकत नाहीत. तुका म्हणजे तुलनेला. म्हणजे आता या ठिकाणी विश्वास बसला नाही त्या माणसाचा. ते म्हणत पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये काय असा फरक आहे किंवा ते पंढरपूरच्या तुलनेला काय येऊ शकत नाहीत. मग त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की आता उदाहरण घ्या, म्हणजे काशी आहे वाराणसी. वाराणसी म्हणजे काशी, त्या ठिकाणी गेल्याने मोक्ष नाही आहे, त्या ठिकाणी मरण यावं लागते. मरणमुक्ती कारानसी, पितृवचन गयानाशी, उद्धार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. म्हणजे तुम्हाला उद्धार जर कधी करून घ्यायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरचं दर्शन घेणं पडते. मग आता त्या ठिकाणी मेल्यानंतर मोक्ष आहे. मग तो जिवंतपणी मोक्ष त्या ठिकाणी नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जा, गेल्यानं मोक्ष नाही आहे, मेल्यानंतर आहे. मग मेल्यानंतर कसा काय मोक्ष आहे? मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काशी होय कीर परी वेचने लागे शरीर ते गावी. मोक्ष देवोनी उदार, मोक्ष देवोनी उदार, काशी होय कीर परी वेचने लागे शरीर ते गावी. हा पुरावा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी ओवी लिहून ठेवलेली आहे की तुम्ही पण काशीला गेल्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी मरण येईल तर तुम्हाला मोक्ष मिळेल. पण आमचं जे पंढरपूर आहे ना, या पंढरपुरामध्ये फक्त पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जर कधी पाहिला तरी मोक्ष आहे. कळस तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, मोक्ष देखिल्या तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. मोक्ष देखिल्या तात्काळा नाश अहंकाराचा, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. त्या ठिकाणी पूर्ण अहंकार जातो आणि कळस पाहिल्यानंतर मोक्ष मिळतो. हे पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. परी नव्हे तुका पंढरीच्या. म्हणजे काशी हे पंढरपूरच्या तुलनेला येऊ शकत नाही. आणखी दुसरे तीर्थ पहा, म्हणजे ऋषिकेश, हरिद्वार हे जे तीर्थ आहेत ना, त्या ठिकाणी गंगा नदी आहे, म्हणजे भागीरथी नदी, आणि अलकनंदा या दोन नद्याचा त्या ठिकाणी संगम आहे. आता ह्या ज्या नद्या आहेत ना, त्या हिमालय पर्वतातून 11,000 मीटर उंचीवरून त्या ठिकाणी वाहतात. एवढा वेग आहे त्या नद्यांना त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी दोन्हीकडून अशा साकड्या लावलेल्या, साकड्या त्या साकड्या धरायच्या आणि पुढे सरकणं पडते. एखाद्यानं जर कधी म्हटलं की पिंट्या पाणी किती आहे पाय बरं, तो जर पाणी पाहायला गेला तर तसाच त्याच्यामध्ये पडता बरोबर तो त्या ठिकाणी सापडत नाही, वाहून जाते. म्हणजे इतका वेग आहे त्या पाण्याला त्या ठिकाणी. एवढ्या वरतून त्या नद्या वाहतात. आणि एखाद्यानं जर कधी म्हटलं की बा आता त्या ठिकाणी
शास्त्रकार असं सांगतात की त्या नदीमध्ये म्हणजे गंगा, अलकनंदा ह्या ज्या नद्या आहेत ह्याच्यात जर कधी आंघोळ केली तर तुमचं पूर्ण पाप जाते असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि एखाद्यानं जर कधी म्हटलं किंवा आता याच्यात आंघोळ आपल्याला करणं पडते आणि हे तर वेग तर खूप आहे, पण आता पाण्याचं आपण अनुभव घेऊन पाहू हे पाणी कसं काय आहे. एखाद्यानं जर त्यात बोट डुबवलं परिचय घेण्यासाठी तर ते बोटच असं वाकडं होते. म्हणजे ते पाणी आहे ज्या ते पाणी नाही, ते हिमालयावरचं बर्फ आहे ना ते वितळून त्या नदीमध्ये येते. म्हणजे एवढं थंड आहे, एवढं गार पाणी आहे ते बोटच असं एकडं झाल्यानंतर वाकडं झाल्यानंतर मग ते बोट शेकून सरकं करायचं आणि सरकं झाल्यानंतर पुन्हा जर त्याच्यामध्ये 15 मिनटं गेले, एक बोट सरळ करण्यामध्ये 15 मिनटं, तर त्याचं असं गणित लावल्यानंतर पूर्ण माणूस पूर्ण शरीर हे सरळ करण्याकरता किती टाईम लागेल. माझा अवघडच आहे की नाही त्या ठिकाणी स्नान करणं. पण आमच्या पंढरपुरात तसं नाही. आमच्या पंढरपुरात असं आहे, जर पंढरपुरात आलं तुम्ही चंद्रभागेचं स्नान जर कधी केलं तर तुमचं सर्व पापाचं त्या ठिकाणी क्षालन वाचे होते. म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. हे माझे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा, सगळं दोष जाती भंगा, सगळं दोष जाती भंगा. चंद्रभागा जे आहे ना त्या ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात की गंगेमध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर पाप घालवेल ते. पण आमच्या पंढरपुरात तसं नाही आहे. जर हे चंद्रभागा डोळ्यानं जर कधी पाहिली तरी तुमचं पाप जाते आणि अनंत कुळाचा उद्धार होतो. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, सकळ तीर्थे घडते, सकळ तीर्थे घडते एक वेळा. तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणजे चंद्रभागा जर तुम्ही डोळ्यानं जर कधी पाहिली तरी तुमचा त्या ठिकाणी सर्व पापाचं क्षालन आणि सर्व कुळाचा उद्धार. या ठिकाणी डोळ्यानं पाहिल्यानंतर हे पुण्य भेटते. आंघोळ तर आपण त्या ठिकाणी करतोच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण असा त्या ठिकाणी या पंढरपूरचा महिमा सांगितलेला आहे तुकाराम महाराजांनी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात परिणवे तुका पंढरीच्या. म्हणजे पंढरपूरच्या तुलनाला बाकी हे तीर्थ येऊ शकत नाहीत. आता दुसरे तीर्थ पहा आणखीन, ते बी तुम्हाला शास्त्रातूनच सांगतो. विठाला विठाला विठाला, विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्याला खूप वेळ झालेला आहे, कारण आपला कीर्तनाचा जो टाईम आहे ते वेळ भरून आलेली आहे. आता आपल्याला सर्वांना आता फराळाची तीव्र इच्छा लागलेली आहे. म्हणून आता आपण या ठिकाणी 2-5 मिनिटामध्ये आपली सेवा आटवू आणि नंतर तुम्हाला सर्वांना या ठिकाणून सुट्टी देऊ. विठ्ठल विठ्ठल मग आता तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात परिणवे तुका पंढरीच्या. मग काही लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, का हो महाराज तुम्ही पंढरपूरमध्ये तुमचा देव राहतो, ठीक आहे, पण मग आता पंढरपुरामध्ये तर खूपच देव आहेत. या ठिकाणी त्या देवाचं नावसुद्धा घेतलेलं नाही. मग जे पंढरपुरात जे सारे देव आहेत ते तुमचे उपास्य दैवतच आहेत का? कारण त्या ठिकाणी असं नाही की बाबा आता चला कैकाडी बाबांचा मठ आहे, कैकाडी बाबाच्या मठामध्ये 33 कोटी देव आहेत. काही लोक तर असं म्हणतात चारी धाम पाहुणे पण कैकाडी बाबाचा मठ पहा पंढरपुरात गेल्यानंतर, असं म्हणतात की नाही. तनपुरे बाबाच्या मठात खूपच देव. मग आता हे पंढरपुरात सारे देव आहेत, मग हे तुमचे उपास्यच आहेत का? तर तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात ते सांगतात, तो हा देवा साई देवा, तो हा देवा
देवाचाही देव काय कळीकाळाचा भेव. तुकाराम महाराज म्हणतात ते देवता आहेत त्या. आमचा देव जो आहे ना तो हा देवाचाही देव आहे. म्हणजे आम्हाला काही कळीकाळाची भीती नाही असा आमचा देव आहे. ब्रह्मदेव आहे ना, ब्रह्मदेवाला निर्माण कोणी केला? ज्याच्या नाभी कमळी जन्म चतुरानन, ज्याची या महातेजे तेज हुताशना, ज्याची या निज प्रभा प्रभा शरवी किरणा, येण्याची पडवणी वेद केला शहाणाओ, ज्याची या द्रावपणे समुद्राशी जड. याच्यामुळेच सर्व देवांना बळ आहे. समुद्र देवता मांडलेली आहे. ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी भगवंतानीच निर्माण केलेला आहे. चंद्राला देव एकच परमात्म्याचा आहे. आता समुद्र त्या ठिकाणी देवता मांडलेली आहे. समुद्राचं जे बळ आहे ते कोणाचं बळ आहे? आपलं बळ आहे का? आपल्या बळानं तर पाझर तलाव सुद्धा ठिकाणावर राहत नाही. म्हणजे समुद्राचं जे बळ आहे ते हजारो किलोमीटरहून ते लाट येते आणि समुद्रावर काठावर आपोआप शांत होते. हे त्या परमात्म्याचं बळ आहे. हे आपलं बळ नाही आहे. कारण तुम्ही सांगा, नदीला पुरं येतात, नदीच्या काठावरचे घरच्या घरं वाहून जातात, पण तुम्ही असं कधी ऐकलं का की समुद्रानं हे घर कोणाचं बुडवलं? कधीच नाही. मग हे सत्ता कोणाची आहे? ते त्या भगवंताची सत्ता आहे. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूतिया वाहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाचे चाळिता. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवे हरी विना, देखवी ऐकावी गणाराया, दयाचे भजन चुकू नये. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवे हरी विना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी हरी विना. म्हणून हे शरीर या पूर्ण ब्रह्मांडाचा जो धनी आहे, हे शरीर त्या परमात्म्याच्याच ताकदीनं चालते आणि हे विश्वसुद्धा त्यानेच निर्माण केलेलं आहे. आणि मग तेव्हा तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, तुमचा आणि या देवाचा संबंध तरी काय आहे हो? ते शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज. तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज. तुका म्हणे निज, 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 तुका म्हणे निज. रूपडे तात बीज, रूपडे तात बीज, तो हा देवा देव, तो हा देवा देव. रूपडे तात बीज,
हरी बोल आ आ देवाचाय देव काय कळकाळाचा भेव काय काय कळकाळाचा भेव देव काय कळकाळाचा भेव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवाचाही देव तो हा कळकाळाचा भेव तुका म्हणे निज रूपडे तत्वबीज तो हा देवाचाही देव काय कळकाळाचा भेव वेदांनी सुद्धा त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे श्रुती सुद्धा त्या ठिकाणी न येती असं म्हणतात वेद सुद्धा वर्णन करतात वेद अनंत बोलिला शब्द तुकाची साधिला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम गावे हे वेदाचं वर्णन आहे आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात आमचं जे निजरूप आहे ना आमचं स्वस्वरूप हे पांडुरंग परमात्मा आहे तुका म्हणे निज या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वस्वरूप पांडुरंग परमात्मा आहे आमच्यापेक्षा पांडुरंग परमात्मा वेगळा नाही आहे आपण आपल्यावर जे प्रेम करतो ते दुसऱ्यावर करतो का नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जे दुसऱ्यावर सुद्धा प्रेम असते ते सुद्धा आपल्यावरच असलं पाहिजे या ठिकाणी तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे की तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज ते रूपड आहे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे ते रूप जे आहे ते आपलं चित्त चोरून घेणार आहे म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात की ते तुम्ही पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाठे तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी म्हणजे गेले नाही आले परतोनी त्या ठिकाणी जाण्याकरिता असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जा तुम्ही जर खांद्यावर पताका घेतली आणि पंढरीची वाटचाल केली तर तुम्हाला अनंत असं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे असा या पंढरीचा महिमा आहे म्हणून तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज तो हा देवाचाही देव काय कळकाळाचा भेव आता आपल्याला ज्या संतांनी या ठिकाणी हे सर्व काही आपल्याला उपस्थित करून दिलं एवढं मोठं वैभव त्या संत गजानन महाराजांचं आपल्याला या ठिकाणी सर्वांनी भजन करायचं आहे कण कणने गणगणात बोल गजानन माऊली कण कणने गणगणात बोल गजानन माऊली गजानन
संत गजानन महाराजांच्या कृपेने आपल्याला या ठिकाणी खूप मोठा भक्त निवास बांधायचा आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा अशीच अविरत करायची आहे. म्हणून हे जे वैभव आहे महाराजांनी आपल्याला दिलेलं या पंचक्रोशीनं आम्ही सर्व त्याचे आभारी आहोत. आणि आजची जे हे कीर्तन सेवा आहे, बोलिले तैसे केली कटकट वाकळिका नेट देवजानी, म्हणून या ठिकाणी या अभंगाचा अर्थ असाच असेल. म्हणून मी असं समजत नाही, तुम्हाला जसा तुमच्या मनाला वाटेल, जो चांगलं असेल ते घ्या आणि जे वाईट असेल ते टाकून द्या. म्हणून मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुम्ही आता एवढे 2 तास थांबून बसले आणि सर्वांचा आभारी आहे. हे कीर्तन सेवा संत गजानन महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोल जय 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 बोलिले गुरुवेडे पागुळे करा जमा महाराज तो ज्ञानेश्वरा माया पैकी करा जमा महाराज